तन्वीची पोलखोल केल्यानंतर जे आहे ना ते बिग बॉसनी आणि रितेश भाऊनी जे आहे ते अनुश्रीची तारीफ केलेली आहे. तिला सांगितलं काय तुझा गेम आहे, जे तू ऑन पॉइंट बोललेली आहेस ना, हे ऑन पॉइंट बोलल्यामुळे तुझा गेम जो आहे तो अतिशय आवडलेला आहे आम्हाला आणि बिग बॉसला आणि प्रेक्षकांना. आणि ही गोष्ट ऍक्च्युअल मध्ये खरी आहे, कारण की अनुश्री माने जी आहे ही पहिल्या दिवसापासून जी आहे ती बोलत आहे मी स्वतःसाठी गेम खेळत आहे, मी इंडिव्हिज्युअल आहे. या गोष्टी तिने पहिल्या दिवसापासून ज्या आहेत त्या सांगितल्या होत्या आणि आज शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर जे आहे ते अनुश्रीला तिकडे शाबासकी मिळालेली आहे ना, हे बघून ही जी तन्वी कोलते आहे ना, तन्वी कोलतेचं तोंड खूप जास्त पडलं होतं. कुठं तुम्हाला मी एक गोष्ट जी आहे ती सांगतो. ज्या टाइमला जो टास्क होता तिकीट टू फिनाले टास्क, त्यामध्ये रितेश भाऊंनी जी आहे ती तारीफ केली होती अनुश्रीची की तुम्ही स्पीड वाईज खूप जास्त फास्ट होतात, फक्त तुमचे काही आन्सर्स जे आहेत ते चुकले. आणि दुसरी ठिकाणी जे आहे की तन्वीचा स्पीड थोडासा तुमच्यापेक्षा कमी होता, पण तिने उत्तर जे आहेत ते टाइम टू टाइम एकदम पहिल्या झटक्यामध्ये जे आहे ते देऊन टाकले, त्याच्यामुळे ती जिंकली. आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये जे आहे ना ते तन्वीचं अक्षरशः तोंड पडलेलं होतं. तुम्ही बघितला एपिसोड, नाही बघितलाय नाही माहिती, पण तन्वीला ती गोष्ट बिलकुल आवडली नाही की कोणीतरी अनुश्रीची तारीफ केली आहे. कारण की तन्वीला खूप जास्त भीती आहे. तिला वाटतंय की मला जर या घरामध्ये कोणी हरवलं तर ती हरवू शकते फक्त आणि फक्त अनुश्री, कारण की अनुश्री जी आहे ते खूप छान जो आहे तो गेम तिकडे खेळायचा प्रयत्न करते. आता तुम्ही लोक मला काही जे आहे ते बोलाल की तिचा काय गेम आहे, तिने चोऱ्या केल्या, माऱ्या केल्या, काय काम धंदे नाही केले, काय सगळे जे आहे ते आळशी आहे. हे बघा मित्रांनो, हे नाही, हा प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना या हे पार्ट ऑफ गेम असतात. या पार्ट ऑफ गेममुळे जी आहे ती तिकडे आपल्याला दिसली. पहिल्या काही आठवड्यांमध्ये ती आपल्याला थोडी समजून घेत होती गेम, त्याच्यात तशा एका झोन मध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर जे आहे ना तिने प्रॉपरली तिचे पत्ते खोलायला चालू केलं, प्रॉपरली इंडिव्हिज्युअल गेम खेळायला चालू केलं. कारण की पहिल्याच दिवसापासून कोणी इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकत नाही. फक्त तन्वी एक अशी व्यक्ती आहे जी पहिल्या दिवसापासून जे आहे ते बिग बॉसचा गेम ही एकदम एकदम काय म्हणजे कुठल्या प्रकारचा गेम खेळत होते ते माहित नाही, कारण की तिला प्रॉपर गायडन्स जे आहे ते भेटत होतं बिग बॉस कडून. आणि हे स्पष्ट आहे, तिने देखील काल जो बड्डेचा टास्क झाला होता त्यामध्ये जेव्हा तिला काढायचा प्रयत्न केला, अनुश्रीने पोल खोल केली तिची, त्या टायमाला ती बोलली होती की मला जे काय आहे ते बिग बॉस यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मी हळूहळू सुधरत गेले स्वतःला. आणि त्याच्यावरूनच तुम्ही समजून जा की खूप जास्त सपोर्ट जो आहे तो तन्वीला आहे. पण माझी अशी विनंती आहे लोकांना, तुमचं मत काय आहे? अनुश्री आणि तन्वी या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलं गेम वाईज तर नक्की, आणि त्यांची जी काय पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरून, तर नक्की कमेंट करून सांगा की कोण बिग बॉस मराठी सीझन 6चं विनर होऊ शकतं. नक्की कमेंट करून सांगा.